एकीकडे चर्चेला उदाहरण आहे की ते शिंदेकडे जातील किंवा परत भाजपाकडे जातील, हे एक महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. हे महत्वाचे विधान आहे असं मी मानतच नाही. संजय बंडू जाधव हे त्यांची जी कीर्ती आहे जी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहिलेली आहे. अनेक संकटामध्ये फाटाफुटीमध्ये ते शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत किंवा बाळासाहेब ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहिले. त्यांनी अशा प्रकारचं जर विधान केलं असेल तर त्यांची भावना समजून घेतली पाहिजे आणि नक्कीच आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ते नक्की कोणत्या संदर्भात ते बोललेले आहे. परंतु ठाकरेगडाच्या खासदारांमध्ये एक कुठेतरी एक हालचाल चालू आहे. आता उघडच झालेला आहे. अनेक दिवसांपासून चर्चा होते, परंतु सातत्यानं जे विधान आहे, संजय जाधवांचा आता उल्लेख झाला, त्यांनी बैठकांना उपस्थित राहणार असेल किंवा त्यांचं कालचं विधान असेल किंवा राजकारण आता समाजकारणावर नाही तर अर्थकारणावर अवलंबून असं कोण म्हणताय? स्वतः बंधू हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मध्यंतरी दिल्लीमध्ये माझ्या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक झाली. तेव्हा अनेक खासदारांचं म्हणणं पडलं की आम्ही मरतो, राबतो, कष्ट करतो, पण शेवटी ऐन निवडणुकीत जो पैशाचा पाऊस पाडला जातो त्यात मतदार वाहून जातात. विरोधी पक्षाच्या खासदारांना कोणत्या निधी दिला जात नाही, विकास कामं केली जात नाही. हे सर्वच खासदारांचं दुःख आहे. हे दुःख माझ्याकडे किंवा उद्धव साहेबांकडे बंडू जाधव यांनी व्यक्त केलं, इतर काही खासदारांनी व्यक्त केलं. हे सुद्धा लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत याचं भान प्रधानमंत्री मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलं पाहिजे. एक लक्षात घ्या, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. जे आमच्या पक्षातून निवडून आले नाही त्यांना निधी द्यायचा नाही विकासाचा, हा राज्याच्या जनतेवर आणि त्या लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांवरचा हा अन्याय आहे. खासदारांना तुम्ही आता म्हणाला की सरकारच्या खासदारांना निधी मिळतो किंवा ते पैशाचा पाऊस पाडतात म्हणून निवडणुकीमध्ये मतदार वाहून जातात अशी नाराजी खासदारांनी व्यक्त केली असं तुम्ही म्हणाल. कुठेतरी पक्षाकडनं खासदारांना किंवा आमदारांना निवडणुकीच्या काळात आर्थिक रसद कमी प्रमाणात पुरवली हा प्रश्न कॅमेरा समोर बोलण्याचा नाही. किंवा ती मदत दिली. एकनाथ शिंदे 50 कोटी रुपये निवडणुकीला देतात. भारतीय जनता पक्ष 100 कोटी खर्च करतो. हा लुटलेला पैसा आहे जनतेचा, तो आम्ही लुटून दरोडे टाकून द्यायचा का? भारतीय जनता पक्षाचं लोकसभेचं बजेट 10 ते 15 कोटीचं असतं. एकनाथ शिंदेचं त्याच्यापेक्षा जास्त असतं महाराष्ट्रात. मग हे पैसे येतात कुठून याचा कोणी विचार करतोय का? याचा विचार खासदाराने सुद्धा केला पाहिजे. चोरीच्या पैशातून, लुटीच्या पैशातून निवडणुका लढायच्या का? आणि ही लूट करण्यासाठी काय पक्षाच्या प्रमुखांनी खांद्यावरती कुऱ्हाड टाकून लुटीला जायचं का जंगलामध्ये? हा आमच्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो. थँक्यू.